आकाशच्या नावाचं कुंकू लावल्यामुळे ती वाचलीये असं वाटतंय तिला. त्याच कुंकवाची किंमत तिला मोजावी लागणार साहेब. सोड तिचा नाच सोड. नाही साहेब, खूप पळवले तिने आजपर्यंत. अनेक हुलकावणे दिलेत. आयुष्यात पहिल्यांदा एक अख्खी रात्र जेलमध्ये काढावी लागली मला तिच्यामुळे. गुड मॉर्निंग. आकाश, गिफ्ट आवडलं? पण तू कुठे आहेस? मला असं एकटीला सोडून का गेलायस? कुठे एकटीला सोडून गेलो? मागे वळून बघ. बरं आकाश, तुम्ही काय ठरवलंय? म्हणजे कुठं जायचं प्लॅनिंग आहे तुमचं? कुठे काय म्हणू? नाही, म्हणजे सगळीच इतकी गडबड झाली की या बाबतीत काही ठरवलं नाही. मग आता काही ठरवूही नका, कारण ते आम्ही ठरवलेलं आहे. काय लग्न अगदी झटपट ठरलं झालं सुद्धा. आम्हाला दोघांना तुमच्यासाठी काही करता आलं नाही, म्हणून आम्ही दोघांनी हे ठरवलेलं आहे. काय बरं? हनीमूनची तिकीट, गोवा, मस्त मज्जा करून या. बरं आकाश, तुम्हाला आज संध्याकाळीच निघायचंय, तेव्हा पटकन तयारीला लागा. चला. थँक्यू बाबा. ताई, लव्ह यू. आता हे मला नाही, तिला म्हणायचं. लव्ह यू. आणि कुठे जातोय आता खरंच माहित नाही, पण अशा ठिकाणी जाईन आकाश केतकर काय ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना तरी त्याला संशय येणार नाही माझा. मंगेश पण जरा जप. तुम्हाला कळवत राहीनच मी. आणि हे असे आहेत ना मागे, आकाश आणि मनूची सगळी बातमी मला हवी आहे. त्यांनी श्वास जरी घेतला ना तरी मला कळलं पाहिजे. आणि ही जबाबदारी तुमची एकत्र आहे. कळलं ना गद्रे? आकाश, गोवा म्हणजे विमान कोकणावरून जात असेल ना? कसं दिसत असेल रे कोकण वरून? माझं घर दिसेल अलिबाग मधलं. म्हणून किती प्रश्न विचारतेस तू? त्यासाठीच आपण तिथे चाललोय ना. आकाश, मला वाटतं आपण एकदा अलिबागला जायला हवं. आपली पहिली भेट इथेच झाली होती नाही? मध्ये किती मोठा काळ लुटून गेलाय, किती काय काय घडलंय. आपलं लग्न झालंय. एकदा अलिबागला जायला हवं. आईची पण इच्छा होती माझं लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याबरोबर मी अलिबागच्या देवीला यावं. गुड आयडिया. हे बघ, आपण गोव्याला जाणारच आहोत. परत येताना अलिबागला जाऊ. सिंपल. खरंच? येस, खरंच. बाहेर बाहेर. काय तुम्ही काय करताय? आम्ही पण येतोय. काय? हो. जा रूम मध्ये जाऊन अभ्यास कर. जा लवकर जा. जा जा जा. बनू. चल लवकर चल. चला. बाय. हॅपी जर्नी. बाय बाय.